प्रभु के वचन की ओर चलेंगे। जो उत्तम मानना प्रभु जो हमें देता है, स्वर्ग से भेजता है, उसके ऊपर हम मनन करेंगे, चिंतन करेंगे। जैसे कि पिछली बार हम देख रहे थे हनोक के बारे में। क्या पढ़ा था हमने हनोक के बारे में? कि हनोक परमेश्वर की संगती में चला था। हनोक कसं चालला? देवाच्या बरोबर चालला। आम्हाला कसं चालायचं आहे? खूप कमी लोक बोलत आहेत, आणखीन आवाज नाही आला। ही आनंदाची गोष्ट आहे की दुःखाची गोष्ट आहे? मग 3-3 वेळा विचारावं लागतं। हनोक देवाबरोबर चालला। आपण पण म्हणूया, मी सुद्धा देवाबरोबर चालणार। हालेलुया। आणि देवाबरोबर कसं चालावं याच्याविषयी आपण काही गोष्टी पाहिल्या, आणखीन काही गोष्टी आपण पाहणार आहोत। कुछ बातें हमने पिछली बार सीखी थी, अब आगे की बातें हम देखेंगे। एक वचन हम पढ़ते हैं, इफिसियों की किताब 5वां अध्याय और वचन 1 हम पढ़ेंगे। इफिसकरास पत्र 5वां अध्याय वचन 1। एक बात बताना है, वचन 1 अपन वाचूया। पन्ना नंबर 268, इफिसियों की किताब उसका 5वां अध्याय वचन 1। इसलिए प्रिय बालकों के समान परमेश्वर का अनुकरण करो। यास्तव तुम्ही प्रिय लेकरांसारखे देवाचे अनुकरण करणारे व्हा। प्रभू देवाबरोबर चालायचं आहे का? तर कोणाचं अनुकरण करावं लागेल? देवाचं अनुकरण करावं लागेल। छोटा बच्चा अपने आप कोई बातें नहीं सीखता, वो अनुकरण करता है बड़े लोगों का, तब वो सीखता है। हालेलुया। वो बोलना अनुकरण से सीखता है, चलना, हर एक बात। अगर आप घर में गाली देने वाले लोग होंगे तो वो गाली भी सीखेगा। अगर घर में पवित्र शास्त्र के वचन बोलोगे तो वचन बोलेगा। इसका मतलब क्या हुआ? छोटा बच्चा बड़ों का अनुकरण करके सीखता है। अब हम छोटे नहीं रहे, हम बड़े रहे, तो हमारे सामने सवाल आता है कि हम किसका अनुकरण करें? तो उसका जवाब ये है, हालेलुया, आम्ही कोणाकडे बघून चालायचं? तर आमच्यासाठी सगळ्यात मोठा आदर्श आहे प्रभू येशू ख्रिस्त। आणि म्हणून वचन म्हणतंय की तुम्ही देवाचे अनुकरण करणारे व्हा। आणि असं नाही ना की देव स्वर्गात राहून त्याने सर्व काही गोष्टी केल्या, बरोबर ना? आपल्या देवानं, हमारे प्रभु ने स्वर्ग में से ये सारी बातें कही नहीं, बल्कि वो सारी बातें सिखाने के लिए खुद इस धरती पर आया। हालेलुया। वो खाली वहां से उसने कुछ बोला नहीं, धरती पर आया, हमारे बीच में रहा, मनुष्य बन के रहा। परमेश्वर बन के, अगर परमेश्वर बन के रहता तो किसी बड़े सिंहासन पर बैठा होता, लेकिन एक इंसान बनकर, एक मनुष्य बनकर वो मनुष्य की तरह जीवन जिया और अपने बोलचाल से, अपने स्वभाव से, अपने कामों से उसने हमें दिखा दिया कि कैसे हमें चलना है। इसलिए वचन कहता है देवाचे अनुकरण कधीच अडकणार नाही आपण। जीवनामध्ये कोणतीही परीक्षा येऊ दे, संकट येऊ दे, जर आपल्या समोर प्रभू येशू ख्रिस्त हे उत्तम उदाहरण असेल तर तो ज्या स्थितीतून गेला त्यावेळेला आपल्याला नक्कीच आठवेल की त्यावेळेला माझ्या येशूने काय केलं तेच मला करायचं आहे। हालेलुया, हालेलुया। त्याला पण नातेवाईक होते, त्याला पण भावंड होती। त्याचे भाऊ त्याला काय म्हणायचे? याचं डोकं फिरलंय, है ना? मग त्याने काय केलं? प्रत्युत्तर केलं नाही, त्याने वागण्यातून दाखवून दिलं डोकं कोणाचं फिरलंय। हालेलुया। आमच्या वागण्यातून दिसलं पाहिजे
की चुकीचं कोण आहे आणि बरोबर कोण आहे. जेव्हा त्याची निंदा केली त्यावेळेला सुद्धा तो कसा वागला हे आपल्यासमोर उदाहरण आहे. जेव्हा त्याची परीक्षा घेण्यात आली, शास्त्री आणि पुरुषाने अनेकदा त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला येशू कसा वागला आपल्यासमोर उदाहरण आहे. हालेलुया. इसलिए वचन कहता है कि परमेश्वर का अनुकरण करने वाले हो जाओ. त्याचं अनुकरण करणारे व्हा. आगे हम पढ़ेंगे इफिसियों की किताब 5वां ही अध्याय और 8वां वचन पढ़ेंगे. वचन 8, क्योंकि तुम तो पहले अंधकार थे परंतु अब प्रभु में ज्योति हो, अतः ज्योति की संतान के समान चलो. क्योंकि ज्योति का फल सब प्रकार की भलाई और धार्मिकता और सत्य है. एक ही वचन, 8वां वचन. कारण तुम्ही पूर्वी अंधार होता. हालेलुया. पूर्वी काय होतो? कबूल करायचंय. हालेलुया. बरोबर ना? कारण पूर्वी तुम्ही पाप होता, अंधार होता, वाईट होता, है ना, रोगी होता, शिव्या घालणारे होता, तंबाखू खाणारे होता, पिणारे होता, सगळं जे वाईट देवाच्या दृष्टीने ते करणारे. पण हे सगळं काय आहे? जुनं आहे. हालेलुया. इथे होता म्हटलंय का? क्या लिखा है यहाँ पर? पहले आप ऐसे थे. तो इसका मतलब अब हम वैसे नहीं हैं. ये गवाही हमारी होनी चाहिए. तब हम कह सकते हैं कि हम परमेश्वर के साथ चल रहे हैं. हालेलुया. पहले तुम अंधकार में थे, क्योंकि जो भी अंधकार के काम थे, शैतान के काम थे, वो सारे काम तुम किया करते थे. लेकिन अब प्रभु की कृपा के कारण वो सारे बीत चुके हैं, वो सारी बातें निकल चुकी है. और वचन क्या कहता है? अब तुम प्रभु में प्रकाश की तरह हो. हालेलुया. और तुम कैसे चलो? प्रकाश की तरह चलो. हालेलुया. आणि आता नाउ अब अभी की स्थिती, आता तुम्ही प्रभूमध्ये उजेड आहात. ओ हालेलुया. म्हणा मी प्रभूमध्ये प्रकाश आहे. नक्की का? कोणाला शंका वाटते? शंका वाटत असेल तर सुधरा. प्रभूमध्ये मी, आणि म्हणून त्या प्रकाशामध्ये छान साक्षात ऐकायला मिळाली. वचनाप्रमाणे होती नाही का? सगळ्या कॅथलिक लेखांमध्ये जर तुम्ही प्रकाश आहात तर तुमचा प्रकाश हा पडलाच पाहिजे. हालेलुया. वैद्यताईचा प्रकाश तिकडे पडला कारण ते सध्या प्रकाशात आहे. हालेलुया. पण हा जर पडला नसता तर, बोलली नसती तर, इतक्या लोकांसमोर काय प्रार्थना करायची? त्यांना काय वाटेल? हालेलुया. पण प्रकाश कधीही लपत, तुमचा लपलेला असेल तर मग कुठेतरी गडबड आहे. तो फक्त चर्च मध्ये नाही प्रकाशला पाहिजे, तो बाहेर प्रकाशला पाहिजे. हालेलुया. प्रभु ने जो प्रकाश हमारे अंदर दिया है वो केवल चर्च में दिखाने के लिए नहीं, वो बाहर चमकने के लिए होना चाहिए. हालेलुया. लोगों के मन में वो विश्वास जागना चाहिए कि वो क्या है, ये क्या है, इसमें अलग क्या है. हालेलुया. आज मीरा रोडवरून हे लोक आलेत.
कोण आहे ते आम्हाला बघायचं आहे, आम्हाला साक्ष ऐकायची आहे. प्रकाशाप्रमाणे चाला, हे अनुभव आपल्याला मिळतील. हालेलुया. प्रभू बरोबर चालणं, देवाबरोबर चालणं म्हणजेच सर्वदा प्रभूचं वचन आपल्या हृदयामध्ये असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक कामामध्ये, हमारे हर काम में, हमारे हर बातों में वो दिखना जरूरी है. तभी हम कह सकते हैं कि मैं प्रभु के मार्ग पर या प्रभु के संगति में प्रभु के साथ चल रहा हूँ. और जो प्रभु के साथ चलता है वो कभी भी पीछे नहीं हटता. हालेलुया. अब्राहम प्रभु के साथ चलने वाला था. हालेलुया. क्या किया प्रभु ने? उसको राष्ट्रों का पिता बना दिया. हालेलुया. याकूब प्रभु के साथ चलने वाला था. क्या किया प्रभु ने? उसको इज़राइल नाम रख दिया, उसको एक राष्ट्र का नाम रख दिया. अब उसके नाम से सारा वो देश जाना जाता है. हालेलुया. यूसुफ परमेश्वर का भय धरने वाला, परमेश्वर की संगति में चलने वाला था. क्या किया प्रभु ने? उसको फारो का सारा राज दे दिया. हालेलुया. दानियल प्रभु के संगति में चलने वाला था. क्या किया प्रभु ने? उसको इतना ऊंचा उठा दिया कि उसके जैसा उस वक्त कोई भी नहीं था. मैं तो कहूंगा आज भी नहीं है. हालेलुया. ये परिणाम हमारे जीवन में दिखाई देते हैं जब हम प्रभु की संगति में चलते हैं. आमीन. और इन दिनों में ये बहुत जरूरी है कि हमें प्रभु के साथ रहना है, चलना है, हर एक बात करनी है. आमीन. यूहन्ना 3:20 हम पढ़ेंगे, 20 और 21. यूहन्ना 3रा अध्याय वचन 20 आणि 21. पन्ना नंबर 133, यूहन्ना उसका 3रा अध्याय वचन 20 से 21. क्योंकि जो कोई बुराई करता है वह ज्योति से बैर रखता है और ज्योति के निकट नहीं आता, ऐसा न हो कि उससे कामों पर दोष लगाए जाए. परंतु जो सत्य पर चलता है वह ज्योति के निकट आता है, ताकि उसके काम प्रकट हो कि वह परमेश्वर की ओर से किए गए हैं. 20 वचन. कारण जो कोणी वाईट करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो. जो कोणी वाईट करतो तो काय करतो? त्याच्या उलट जो कोणी चांगलं करतो तो प्रकाशाचा स्वीकार करतो. हालेलुया. आणि देवानं आम्हाला चांगली कामं करण्यासाठी निवडलेलं आहे. वाचलं ना मागच्या वेळेला? विसरलं की काय? लक्षात आहे की नाही? मग काय म्हटलंय पहा? जो कोणी वाईट करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि कदाचित आपले कर्मे दोषी ठरवली जातील म्हणून तो प्रकाशाकडे येत नाही. त्याला प्रकाशाबरोबर चालायला आवडत नाही. त्याला देवाबरोबर, देवाच्या लोकांबरोबर चालायला आवडत नाही, कारण त्याचं प्रेम देवावर मुळीच नाही. मैंने बहुत ऐसे लोग देखे हैं जो चर्च में तो जाते हैं लेकिन चलते सारे काम अंधकार के होते हैं. बहुत से लोग देखे. आज भी उनका गुटखा खत्म नहीं हुआ है. आज भी उनके मुंह की गालियां नहीं गई है. घर में, उनके गांव में बहुत जगह ये बातें देखने की मिलती है. खूप ठिकाणी हे पाहायला मिळतं. प्रभूमध्ये येऊन बदल काहीच नाही. त्यांना वाटतं प्रभूमध्ये यायचं म्हणजे येशूचं नाव घ्यायचं, बाप्तिस्मा घ्यायचा, गाणी गायची, वचन वाचायचं म्हणजे सगळं संपलं. आज मागे का पडतात लोक? प्रभूला का सोडतात लोक?
कारण त्यांच्यामध्ये प्रभूचा प्रकाश आलेलाच नाहीये. त्यांनी फक्त काय केलेलं आहे, प्रभूचं नाव घ्यायचं म्हणून घेतलेलं आहे. हालेलुया. येशूचं जितक्यांनी येशूचं अनुकरण केले ते जगामध्ये झाले की प्रभूचे झाले? कोणाचे झाले? जितनों ने प्रभु का अनुकरण किया वो प्रभु के हो गए. इतना ही नहीं, वो प्रभु को खुद हो गए और बहुत से लोगों को उन्होंने प्रभु को भी दिया. हालेलुया. ज्यांनी ज्यांनी प्रभूचं अनुकरण केलं ते स्वतः प्रभूचे झाले आणि अनेकांना त्यांनी प्रभू दिला. बरोबर का? हालेलुया. पण ज्यांनी प्रभूला घेतलं नाही, प्रभूचं अनुकरण केलं नाही, देवाचं वचन स्वीकारलं नाही, फक्त आले, कानाने ऐकलं, नाचले, गायले, गाणी गायली, काय काय केलं, परंतु त्यांच्यामध्ये प्रभूचा प्रकाश उतरलाच नाही, म्हणून आज ते प्रभू बरोबर चालणारे राहिलेले नाहीत. हालेलुया. काय वाटतं तुम्हाला? आमचं ऐकून जगातल्या लोकांनी बदललं पाहिजे की जगाचं ऐकून आपल्यातले लोक बदलले पाहिजेत? कोण बदललं पाहिजे? आणि पण जेव्हा असं चित्र दिसतं तेव्हा वाईट वाटतं ना. इतकी वर्ष राहिलं पण आतमध्ये काहीच गेलं नाही. का? प्रभूसाठी उघडलंच नाही ना. त्याला दाराशीच ठेवलं. अंदर आना मना है, क्या लिखा था उनके दिल पर, इसलिए वो बेचारा अंदर आया ही नहीं, वो दरवाजे पे खड़ा ही रहा. आज आमच्यातली लोक मागे जातात याचं कारण हे आहे, त्यांनी देवाचं अनुकरण केलं नाही, त्यांनी आईवडिलांचं अनुकरण केलं नाही, त्यांनी पालकांचं पण अनुकरण केलं नाही, त्यांनी मंडळीतल्या लोकांचं पण अनुकरण केलं नाही. त्यामुळे ते तसेच राहिले. ते स्वतः बदलले नाहीत आणि ते कोणाला बदलू पण शकले नाहीत. उलट जगाने त्यांना आपल्याकडे खेचून घेतलं है ना. असंच झालं ना काही वर्षापूर्वी आपल्या मंडळीत. काही मुलींनी असं केलं, अजूनही कदाचित काही जण करतील. होऊ नये म्हणून आज ही गरज आहे निर्णय घेण्याची. नुसतं वाचून नाही चालणार. हनोक देवाबरोबर चालला, अरे तिथे हनोकाचं नाव आहे, तिथे तिथे आपलं नाव आलं पाहिजे. हालेलुया. जहाँ पर हनोक लिखा है वहां पर मेरा नाम होना चाहिए, तो कुछ बदलेगा. वो चला पता है, उसका भला हो गया, मेरा क्या. आमेन. म्हणून काय करतात लोक, प्रभूकडे येत नाहीत आणि आलेले आहेत त्यांनी पूर्णपणे त्याला घेतलं नाही, म्हणून ते देवाबरोबर चालू शकत नाही. हा ढोंगीपणा आहे, हा दिखावा आहे आणि याची प्रभूला काहीही गरज नाही. जसे आपण आहोत तसे प्रभूला आवडणारे कसे होऊ याचा विचार करायचा, माणसाला नाही. हालेलुया. आमची ती एक इथं ताई सकाळी येताना माझ्या गाडीत होती. 1 वर्ष झालं म्हणते प्रार्थनेला जाते. आमच्याकडे देवदेवस्कीचं भरपूर असतं आणि त्याच्यातून एखादी व्यक्ती बाहेर पडणं हे कठीण असतं खूप. पण त्यांच्या तोंडून मला ऐकून बरं वाटलं. आता मरेन तर प्रभूमध्येच मरेन, पण ते या लोकांमध्ये जाणार नाही. अरे जर एक
वयस्कर वयस्कर जर माणूस इतकं चांगला निर्णय डिसिजन घेऊ शकतो तर मग आपलं काय? हालेलुया. नाही म्हणते नातेवाईकांमध्ये आता जात नाही, होळी बिळी मला काय माहिती नाही, सगळं सोडलं मी. हालेलुया. मला जरासं बरं वाटलं की माझ्यासारखं कोणीतरी आहे. सुरुवातीची दुःख आणि आताच्या गोष्टी याची जेव्हा तुलना करतो ना, तेव्हा खरोखर जाणवतं की प्रभूमध्ये आल्यामुळे मी किती आनंदी आहे. आणि त्या आनंदासमोर जगाचा आनंद शून्य असतो एकदम. हालेलुया. ते भेटले आणि नाही भेटले तरी काही फरक पडत नाही, परंतु जर प्रभूचे लोक भेटले नाही तर मग कुठेतरी वाईट वाटतं. हालेलुया. म्हणून तुम्ही भेटत चला, बरं वाटतं. बोलवल्यानंतरच येऊ नका, एरवी पण यायचा. हालेलुया. कारण आम्ही जे जोडले गेलेले आहोत ते परंपरेने नाही जोडलेले. हालेलुया. हम जो जुड़े हैं वो परंपरा से नहीं, बाप जादव की रिश्तेदारी हमारे साथ नहीं है. पूर्वीची नाती नाहीत आमच्याकडे. आमचे नातेवाईक कधीचे आहेत? परंपरेपासून, पूर्वीपासून. त्याचा आजोबा, हा त्याची आजी, हा त्याचा मामा, हा त्याचा काका, हा बाबा, आई बाबा, सगळं ही सगळी पिढ्यानपिढ्याची नाती आहेत. कितीतरी पिढ्यांची नाती आहेत. हालेलुया. परंतु आमचं नातं जे आहे ते तसं नाही आहे. आमचं नातं त्या पिढ्यांपूर्वीपासूनच्या अगोदरपासून आहे, कारण आम्ही आता प्रभूमध्ये आहोत. हालेलुया. जे ते काय झालेले होते, थोडेसे भटकलेले होते, इकडे तिकडे गेलेले, देवानं बरोबर काढलं, उचलून आणलं इकडे. हालेलुया. म्हणून हे जे नातं आहे ना, हे खरं नातं आहे. हालेलुया. नातेवाईकाच्या लग्नाला गेल्यानंतर वाईट वाटतं का? नाही गेलं तर? लग्नाला गेलं तर नाही गेलं तर वाईट वाटतं का? झोप लागत नाही का? लागते ना मस्त. मला तरी लागते बाबा. पण मंडळीतल्या एखाद्याच्या नाही गेलं तर झोपूच शकत नाही. हे बाई प्रभू बरोबर चालणाऱ्याचा आनंद. हालेलुया. आता लग्न आहे मनीषा बिस्तूरच्या घरी आहे ना, पण टेन्शन कोणाला आहे? तिला एकटीला नाही आहे ते टेन्शन. तिने सांगू दे अथवा नको सांगू दे, आम्ही आमची तयारी करत आहोत. हालेलुया. आमचं काम आम्हाला करायचंच आहे. सांगितल्यानंतर येतात ते बाहेरचे, पण न सांगता येतात ते आपले. हालेलुया. त्यामुळे म्हटलं आमंत्रण नाही केलं तरी काय हरकत नाही, आम्ही येणारच आहोत. पण एक पद्धत आहे म्हणून करायचं. हालेलुया. जाऊ ना, नाही बोलवलं तरी जाणार की नाही? हालेलुया. आमेन. आम्ही देवाबरोबर चालणारे लोक आहोत आणि आमच्यामध्ये हा प्रभूचा प्रकाश दिसलाच पाहिजे. हालेलुया. मग आम्हाला जगातल्या नात्याविषयी काहीही वाटणार. पण वाईट वाटतं कधी? जेव्हा मंडळी सोडून कोण लोक जेव्हा बाहेर जातात ना, तेव्हा खरंच वाटतं नर्मदेतला गोटा तो गोटाच राहिला. हालेलुया. त्याच्यावर काय परिणाम झाला नाही. गोटे नको बनूया. मत्तेचं पुस्तक वचन अध्याय 5 वचन 14. मत्ते की किताब 5वां अध्याय और वचन 14. पन्ना नंबर 7 मत्ती का किताब उसका 5वां अध्याय वचन 14. तुम जगत की ज्योति हो.
जो नगर पहाड़ पर बसा हुआ है वह छिप नहीं सकता। हां, हालेलुया. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. काय म्हटलंय आम्हाला? तुम्ही जगाचा, म्हणजे जग अंधारात आहे, त्याला तुमची गरज आहे. हालेलुया. देवाबरोबर चालणाऱ्या माणसामध्ये ही गोष्ट आहे. आमेन. हालेलुया. आणखीन एक गोष्ट सांगतो. आज ते आलेत म्हणून मला एक आठवतंय जरासं. अनिता त्यांच्याबरोबर आहे, मागे बसली आहे, मला वाटतं तिचे आई वडील पण प्रार्थनेला जातात. मी जातोय तेव्हापासूनच मला वाटतं. पण तिच्या आईला मी जे पाहिलं तिथे आहे बसली आहे, ती वेगळी होती, आणि तिच्या वडिलांना जे पाहिलं ते वेगळं होतं. मी म्हणून मगाशी येता येताना तिला तेच विचारायचे, वडील आता कसे आहेत? ती म्हणते आहे तसेच आहेत. प्रार्थनेला जातात का? हो. म्हणजे प्रार्थनेला जाऊन सुद्धा काहीही बदल झाला. आमच्याविषयी ही साक्ष असली पाहिजे की नसली पाहिजे? हालेलुया. म्हणजे तो प्रकाश जो आहे तो आतमध्ये गेलाच. प्रभूचा स्वीकार म्हणजे काय फक्त प्रभू प्रभू म्हणणे नव्हे. प्रभूचा स्वीकार म्हणजे त्या खरोखर त्याच्यासारखं जगणं. जे माझ्या देवाला आवडत नाही ते मी अजिबात करणार नाही. हालेलुया. अरे त्या मूर्तीला आवडत नव्हते तेव्हा त्या गोष्टी केल्यात नाही तुम्ही, आणि ते जिवंत देवाला आवडत नाही ते बिंदास करायला जाता. काय हिंमत तुमची, हो ना? हो की नाही? सोमवारच्या दिवशी हे करायचं नाही, मंगळवारच्या दिवशी हे खायचं नाही, बुधवारच्या दिवशी असं करायचं नाही. अगदी किती त्या मूर्तीच्या गोष्टी पाळत होतात. मग देव म्हणतो की तुमचं शरीर हे माझं पवित्र मंदिर आहे, त्याच्यामध्ये मी राहतो. तर त्या शरीरामध्ये तुम्ही तंबाखू आणि वाईट गोष्टी, शिव्या आणि घाणेरड्या गोष्टी कशा टाकू शकता? नाही टाकू शकत आम्ही. म्हणजे आम्ही देवाबरोबर चालत नाही. आम्हाला देवाबरोबर चालायचं असेल तर हे सोडावंच लागेल. हालेलुया. चालणं बदलावंच लागेल, की जेणेकरून हानुकाच्या ठिकाणी आमचं पण नाव असेल. हालेलुया. कारण जीवनाच्या पुस्तकात आमचं नाव लिहिलं गेलेलं आहे. येस, असेल ना? तिकडे 2 भाग केले आहेत, एक देवाबरोबर चालणारे आणि देवाबरोबर न चालणारे. माहित नाही मला कसं आहे, पण नक्की असं काहीतरी असणार. येस, तेच प्रभूचा स्वीकार करणारे, प्रभूचा स्वीकार न करणारे. स्वीकार करून पण त्याच्याबरोबर चालले नाहीत, नावं आहेत. हालेलुया. बायबलमध्ये इतकी सगळी नावं लिहू शकत नाही ना. आपण टाकू आणि म्हणू हो हनोकच का, नोहाच का, अब्राहमच का. येस, मी सुद्धा मी वाचताना असंच वाचेन, विनायक देवाबरोबर चालतो. हालेलुया. हे असं व्हायला हवं, तर देवाला काहीतरी आनंद, नाहीतर मग काहीच फायदा नाही आहे प्रियांनो. आमेन. इफिस 5:15 पहा. इफिस की किताब 5वां अध्याय वचन 15. पन्ना नंबर 268, इफिसियों की किताब उसका 5वां अध्याय वचन 15। इसलिए ध्यान से देखो कि कैसी चाल चलते हो, निर्बुद्धियों के समान नहीं पर बुद्धिमानों के समान चलो। आमेन, आमेन। इफिस 5:15 तर तुम्ही अज्ञानांसारखे नाही तर ज्ञानांसारखे जपून वागावे म्हणून जपून चाला, पुढे धोका आहे। हालेलुया। म्हणून अज्ञानी राहू नका, अज्ञानता में ना रहे तो प्रभु का ज्ञान ले लो और उस ज्ञान के अनुसार चलते रहो। हालेलुया।
ज्ञान के अनुसार, वचन के अनुसार हर एक के ऊपर जिम्मेदारी है। पुरुष के ऊपर अपने परिवार की जिम्मेदारी रहती है, वो संभालते हुए चलो। स्त्री के ऊपर घर की जिम्मेदारी रहती है, वो अपने काम छोड़ देगी तो नहीं, मैं प्रार्थना करती हूं तुम मेरा काम करो। होगा ये सही होगा? काही लोक त्याचा फायदा पण घेतात. मला प्रार्थना करायची आहे, भांडी मी घासणार नाही, मला वेळ आहे का, मला प्रार्थनेला बसायचं आहे. म्हणजे घरातली जबाबदारी टाळून द्यायची. काही पुरुष लोक धडधाकट व्यवस्थित घरीच बसणार, बिचारी बायको काम करते, घरीच बसणार आणि प्रभूविषयी तर खूप मोठ्या गमजा मारणार. बातें बहुत बड़ी बड़ी रहती है, ऐसा करता हूँ वैसा करता हूँ, ये किया वो किया. लेकिन हमारी भी जिम्मेदारी है ना. पुरुष जो है उसने अपनी जिम्मेदारी अपने कंधे पर लेनी चाहिए. जितना हो सके अपने परिवार को चलाने के लिए, बढ़ाने के लिए, बच्चों के बारे में, अपनी पत्नी के बारे में. ये ऐसा नहीं होता कि मैं प्रार्थना कर रहा हूँ तो बाकी क्या काम तुम करो. हालेलुया. उल्टा हमारी जिम्मेदारी बढ़ जाती है. अगर मैं प्रार्थना में आता हूँ, प्रभु का मैंने स्वीकार किया है, तो पहले से दुगना मुझे करना पड़ेगा. जो भले काम है पहले से ज्यादा मुझे करने पड़ेंगे, क्योंकि मेरे अंदर से वो प्रकाश दिखना चाहिए. लोग मेरा अनुकरण कैसे करेंगे? मुफ्त की रोटी तोड़ता रहूंगा तो? नहीं होगा ना. तू आपल्या कष्टाची भाकर खाशील, म्हणजे आम्हाला कष्ट केलेच पाहिजे. हॅलो. देवाचं अनुकरण करणारे व्हा म्हटलंय ना. आमच्या देवाने बसून खाल्ली का भाकरी? खाल्ली का हो? मी देव आहे, शिष्यानं सांगितलं का जा घेऊन ये. काही नवरे लोक तुझा नवरा आहे मी, हा मग माझं ऐकलं पाहिजे तू. नको तिकडे अधिकार चालवतात. नाही ना, ऑर्डर दिली नाही ना प्रभूने. नाही का दिली? सांगा मला कुठे आहे का? मी प्रभू आहे, तू माझं ऐकलं पाहिजे. शिष्यांबरोबर स्वतः चालत होता, मिळेल ते काम स्वतः करत होता. हालेलुया. ते जे खात होते ते खात होता. तो बसून राहिला नाही, त्याने ज्ञानाचे डोस पाजले नाहीत, है ना. मी मागच्या रविवारी पण म्हणा, गेल्या दिवसात मी पण प्रभूपासून थोडासा मागे राहिलो. जितकं जवळ बसायला पाहिजे तसं बसलो नाही. मी कबूल केलं. बायकोला 2-3 वेळा म्हणालो, लोका सांगे ब्रह्मज्ञानी स्वतः कोरडे पाषाण. असं झालंय माझं. टोचणी लागली पाहिजे तर मग आशा आहे. अरे इथे उभं राहून बोलायला काय? पण ते वचन सांगण्या अगोदर देवाने मला दाखवलंय ना. तुम्हाला सांगण्या अगोदर ते मला दाखवलंय, म्हणजे मला पहिलं मला करायला हवं ना. तर मी सांगेन तर त्याचा परिणाम होईल, नाही तर नाही होत. प्रभू प्रभू म्हणणारे
देवाच्या राज्यात जाणार. देवाबरोबर चालायचं आहे तर आम्हाला काय करायला हवंय? क्या करना पड़ेगा? जैसे वो चला वैसे ही हमें भी चलना पड़ेगा. प्रभु का राज बातों में नहीं. वचन आहे ना, देवाचं राज्य हे मग कशामध्ये आहे? माहिती आहे आपल्याला. सो बड़ी बड़ी बातों की जरूरत नहीं है. तुम्हारे काम ही ऐसे होने चाहिए कि तुम्हारी गवाही घर से शुरू होनी चाहिए. हालेलुया. बीवी अभिमान से बोलनी चाहिए, यस मेरा पति हालेलुया. पति अभिमान से बोलना चाहिए, हाँ मेरी पत्नी यस. बच्चों को पिता और माँ के बारे में, माता पिता अपने बच्चों के बारे में गवाही घर से शुरू होनी चाहिए. हालेलुया. जर या इस गलत फहमी में हो अगर कि संडे के दिन मैं आऊँगा, गाने गाऊँगा, वचन सुनूंगा, प्रार्थना करूँगा और मैं स्वर्ग में जाऊँगा, तो ये गलत फहमी है. हालेलुया. इससे कुछ होने वाला नहीं है. तब कुछ होगा जब हम हमारे घर से शुरुआत करेंगे. हालेलुया. अपनी अपनी जिम्मेदारी अपने कंधे पर ले लो और प्रभु के साथ चलो. देखो परमेश्वर हमें कितना आशीषों से भरता है. ये जो परिवार आज मेरे साथ में है ना, मैंने उनको देखा है, बहुत ही गरीबी से आए हैं. वो मेरी ताई सिस्टर जो है ना, उन्होंने इतने काम किए हैं. ओफ, काम किए है, गालियाँ खाई है, पति का मार खाया है, सब कुछ किया है. लेकिन आज जब मैंने उनको देखा कि फिर भी उन्होंने प्रभु को नहीं छोड़ा है. ये है परमेश्वर के साथ चलना. हे आहे देवाबरोबर चालणं. तुमच्या जीवनात कितीही कोणत्याही गोष्टी घडू देत, पण त्या सर्व स्थितीमध्ये जेव्हा तुम्ही प्रभूची गौरव करताना, यस देव तुम्हाला उंचावल्याशिवाय ठेवणारच नाही. हालेलुया. धन्यवाद प्रभूला. काय म्हटलंय 15 मध्ये? अज्ञानांसारखे, हां ज्ञानांसारखे चाला. तुम्हाला ज्ञान नाही का? नसेल तर आज आठवण करून दिली. प्रत्येकानं आपापली जबाबदारी ओळखा. हालेलुया. इतर मंडळांसारखे असं होईल तसं होईल ते सांगायला आम्ही आलेलो आहे. भविष्यवाणी करायला तू बंगला बांधशील आणि हे करशील. घरी बसून कोणी बंगला बांधला होता? अज्ञान की बातें छोड़ दो, प्रभु की ज्ञान की बातें ले लो. हालेलुया. काय म्हटलंय? ज्ञानांसारखे जपून चालावे म्हणून सांभाळा. लोक नव्हे तर देव तुमच्याकडे पाहत आहे. तुमच्याकडे म्हणजे आपल्याकडे. काय समजायचंय नेहमी? प्रभू माझ्याकडे पाहत, मी किती काम करतो, मी मंडळीसाठी, मी कुटुंबासाठी, मी प्रभूच्या कार्यासाठी किती काम करतो, देव पाहत आहे. हालेलुया. मला माणसाला दाखवायची गरज नाही, बस त्याला दिसलं बस झालं. म्हणून म्हटलंय ज्ञानासारखे जपून वागावे, चालावे म्हणून सांभाळा.
जपून चाला म्हटलंय. म्हणजेच काय? जपून चाला. 16 वचन काय पहा, 16 वचन 16 हम पढ़ेंगे. वचन 16, अवसर का बहुमूल्य समझो क्योंकि दिन बुरे हैं. हाँ, जो अवसर मिला है ना उसको क्या समझो? बहुमूल्य समझो. जी वेळ मिळाली आहे ना, ओ यस, ही आज माझ्यासाठी काहीतरी करण्याची आहे. हालेलुया. मैं कुछ करूंगा, मैं कुछ करके दिखाऊंगा. हालेलुया. अरे लाखों नहीं कमाएंगे तो क्या हुआ? हालेलुया. 1000 कमाऊंगा लेकिन कमाऊंगा. हालेलुया. क्योंकि ये प्रभु की इच्छा है. हमें लाखों लोगों के पास नहीं गए तो क्या, एक के पास जाऊंगा, एक को बताऊंगा. शुरुआत तो करूं. सभा का लोगों का इंतजार कर रहे हो. जब आएंगे लोग, जमा हो गए जाएंगे, तब मैं प्रभु का प्रचार करूंगा. नहीं होगा. थोडक्यावर विश्वास होईस. हालेलुया. काय म्हटलंय? 16 वचन, दिवस वाईट आहेत म्हणून काय करा, प्रसंग साधून घेत जा. म्हणजे चालणं कसं पाहिजे? बचावात्मक. वाईट दिवस आहेत ना, या वाईट दिवसात स्वतःला कसं सांभाळावं ह्याचा विचार करा. कितीतरी बहुत बुरे दिन हैं. हमारे आजू बाजू में कुछ भी अच्छा ही नहीं अभी रही. जो भी चल रहा है ज्यादा से ज्यादा बुरा ही चल रहा है. तो उसमें खुद को कैसे संभाले, म्हणून देवाला सांगायचं रोज, त्या सर्व वाईटापासून मला दूर ठेव. हालेलुया. वो सारी बुरी बातों से मैं कैसे बचूं, इसका ज्ञान मुझे दे. इसलिए जो पवित्र आत्मा तूने मुझे दी है, उस आत्मा के द्वारा मुझे चला. मैं अकेला चल न पाऊंगा, मेरे बस की बात नहीं है. अंधकार बुराई जग में इतनी है कि प्रभु मुझे तेरे सहारे की जरूरत है. हालेलुया. और इसलिए मैं चाहता हूं, मैं प्रार्थना करता हूं कि जो पवित्र आत्मा तूने मुझे दिया है उसकी इच्छा के अनुसार चलने के लिए मुझे सिखा दे. वचन के अनुसार चलने के लिए मुझे सिखा दे. आमेन. समय, कारण दिवस वाईट आहेत. 17 वचन. वचन 17, इस कारण निर्बुद्धि न हो पर ध्यान से समझो कि प्रभु की इच्छा क्या है. तिसरी गोष्ट, कसं चालायचंय? मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे ते समजाडी चाला. हालेलुया. प्रत्येक वेळेला चालताना हे समजायचं की या वेळेला प्रभूंनी काय केलं असतं. माझ्या जागी प्रभू असता तर त्याने काय केलं. प्रभूची इच्छा समजून घ्या. आणि मग चाला. वचन 18. वचन 18, दाखरस से मतवाले न बनो क्योंकि इससे लूचपन होता है, पर आत्मा से परिपूर्ण होते जाओ. कसं? द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे, तर आत्म्याने भरलेले व्हा. देवाबरोबर चाला म्हणजे काय करा? आत्म्याने भरलेले व्हा. आत्म्याच्या गोष्टी भेटाल तेव्हा, बोलाल तेव्हा, कराल तेव्हा आत्म्याच्या गोष्टी. इस तरह से अगर हम चलते हैं तो हम कह सकते हैं कि हनोक जिस तरह से परमेश्वर के संगति में चला, वैसे मैं भी उसके संगति में चलूंगा. आमेन.
म्हणजे हनोकामध्ये देव दिसला असेल की नाही लोकांना त्यावेळेला? देवाबरोबर चालला म्हटलंय ना. हालेलुया. प्रभू नाही का म्हणतो, मी माझ्या पित्याच्या इच्छेशिवाय दुसरं काय करतच नाही. म्हणजे आमचा प्रभू पित्याबरोबर चालला, म्हणून आम्ही प्रभूला पाहू शकलो. हनोकाविषयी लगले तो देवाबरोबर चालला. याचा अर्थ त्याच्या पिढीतल्या ज्या लोकांनी त्याला पाहिलं असेल त्यांना त्याच्यामध्ये प्रभू दिसला असेल. बरोबर की नाही? जे स्वतःला देव काय करतो, अशा लोकांमधून आपल्याला स्वतःला प्रकट करतो. आमेन. पहिला कोरिंथियों की पहली किताब 3 अध्याय वचन 9 हम पढ़ेंगे. पन्ना नंबर 230, कोरिन्थियों की पहली पत्री उसका 3 अध्याय वचन 9. क्योंकि हम परमेश्वर के सहकर्मी हैं, तुम परमेश्वर की खेती और परमेश्वर की रचना हो. ओह यस, क्या बात है. कारण आम्ही देवाचे संगतीचे कामकरी आहोत. दुसरे, तुम्ही देवाची शेतकी. आणि तिसरी गोष्ट, देवाचे बांधकाम आहात. हालेलुया. नुसतं वाचू नका, नुसतं ऐकू नका, जरा विचार करूया त्याच्यावर. या वचनामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. पहिली गोष्ट, आम्ही देवाचे संगतीचे कामकरी आहोत. काय म्हटलंय? बोला परत एकदा. देवाच्या संगतीचे. कोणाच्या संगतीचे? म्हणजे आम्ही काम करतो ते कोणाबरोबर काम करतो? येस. देवाच्या संगतीचे. दारुड्याचा संगती काय करतो? हॅलो. दारुड्याची संगती करणारा काय करतो? त्याच्या बरोबरच काम करतो. बरोबर ना? शिव्या देणाऱ्याच्या संगतीचं काय काम करतो? आमची संगत कोणाबरोबर आहे? हालेलुया. मग आम्ही कोणाच्या संगतीचे काम करी आहोत? म्हणजे जे काम देव करतो ते काम आम्हाला करायचंय. हालेलुया. जो काम मेरा प्रभु करता है वो काम मैं करता हूँ, इसलिए प्रभु मेरी संगति में चलता है. इसलिए तो मैं कह सकता हूँ कि वो मेरे संगति में है. मी त्याच्या संगतीचा काम करी आहे. किती अद्भुत ना. देवाने मला का निवडलंय? त्याच्या बरोबर काम करण्यासाठी. हालेलुया. आपल्या ऑफिसमध्ये आपल्या संगतीचे कामकरी आहेत की नाही? जिथे जातो तिथे आपल्या संगतीचे कामकरी आहेत की नाही? आहेत ना. त्यांच्याबरोबर आपण करतो ना काम. प्रभूमध्ये कोणाबरोबर काम करायचं आहे? त्याच्या बरोबर संगतीचे काम करी. दुसरी गोष्ट, तुम्ही देवाची शेतकी आहात. शेतकी, शेत, त्याच्या संगतीचे काम करी. दुसरी गोष्ट काय? आम्ही देवाचं शेत. हालेलुया. आणि या शेतामध्ये तो रोज चांगल्या चांगल्या गोष्टी पेरतो. हालेलुया. या शेतामध्ये तो रोज चांगल्या चांगल्या गोष्टी पेरतो. आणि म्हणून या शेतामधून त्या चांगल्या गोष्टी उगवल्या पाहिजेत. कारण मी त्याची शेतकी आहे. मी त्याची शेती आहे. हालेलुया. आपण मागे जागा घेतली ना, ताई आणि पास्टरनी बरंच काय पेरलंय तिकडे. उगवलंच नसतं तर. ती कल्पना न पेरणाऱ्याला नाही येणार. जो पेरतो त्यालाच कळेल काय होतं ते. बरोबर ना. आणि प्रभू आम्हाला त्याचं एक शेत म्हणून पाहतो. काय बघत आहे तो? हे माझं शेत आहे, इथे मला पेरायचं आहे.
हालेलुया. कोणती भूमी होणार, सुपीक की काटेरी? मी त्याची शेती आहे. हालेलुया. इथे त्याला उत्तम फळं उगवायची आहेत, वाढवायची आहेत. आमेन. मग मलाच केलं पाहिजे, मुझे ही करना पड़ेगा. क्या करना पड़ेगा? जो घास है, जो कांटे हैं, उनको बाजू में निकालना पड़ेगा, ताकि मेरी ये खेती, प्रभु की ये खेती, प्रभु की जमीन सुपीक, कि कुछ भी वो बोए तो बहुत फल दे. हालेलुया. तीसरी बात क्या लिखा है? देवाचे बांधकाम आहात. कोणाचे बांधकाम? हां, आर्किटेक्टचं नाही. त्यांनी केलेलं बांधकाम आम्ही नाही आहोत. देवानं बांधलेलं बांधकाम आम्ही आहोत. हालेलुया. त्याच्या हाताने बांधलेले, त्याच्या हाताने रचलेले. हालेलुया. आणि वचन काय म्हणतं? असे तुम्ही एकावर एक रचले जात आहात. हालेलुया. देवाचं मंदिरासाठी तुम्ही एकावर एक रचले जात आहात. आहे ना, वचन माहित आहे की नाही? तो कोपरा आहे, तो खडक आहे, आणि त्याच्यावर आम्ही रचले जात आहोत, म्हणजे त्याने बांधलेले. किती मोठं स्थानावर देव आम्हाला नेऊन ठेवतो पहा. त्याच्याबरोबर चालावं म्हणून. उसके संगति में चले, इसलिए प्रभु जी वचन क्या कहता है कि तुम प्रभु के संगति के काम करी, परमेश्वर की खेती और उसके हालेलुया. म्हणून जगातल्या गोष्टी काढल्याच पाहिजेत. मी माझ्या मित्राबरोबर चालणार नाही, मी आता देवाबरोबर चालणार आहे. तुमच्या मित्रांनी तुम्हाला सोडलं का? चांगली गोष्ट आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही त्यांना सोडलं का? नाही, ही खूप वाईट गोष्ट आहे. हॅलो. अजूनही तुम्ही त्यांना धरून आहात का? अजूनही तुम्हाला त्यांच्याबरोबर फिरायला जावं असं वाटतं का? अजूनही त्यांच्याबरोबर बसावं असं वाटतं, मजा करावीशी वाटते का? येस, नो. मग तुम्ही देवाच्या संगतीचे कामगीर नाहीत. हालेलुया. माझे मित्र नाहीत माझ्याबरोबर आता. ज्याला येशूचा सारखा मित्र आहे त्याला दुसऱ्या कुठल्या मित्राची गरजच नाही. हालेलुया. काही गरज नाही आहे. आजही आम्ही काय करतो? लोकांना उगाचच जपतो जे प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चालत नाही. त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. अरे त्याला काय वाटेल ते वाटू दे ना बाबा. असा विचार कर ना, त्याला काय वाटेल. हा विचार कधी करणार त्याला काय वाटेल? मित्राला वाईट वाटतं म्हणून बारमध्ये जाऊन बसतोस. हा, बॉसला वाईट वाटेल म्हणून त्याच्याबरोबर कंपनी देतोस. तुझ्यात हिम्मत नाही, हे माझ्या देवाला आवडत नाही, मी तिथे येणार नाही म्हणून. काय? अरे गेला तर जाऊ दे जॉब, मी तुम्हाला 10 जॉब देईन. प्रभूकडे प्रार्थना करेन, प्रभू तुझ्यासाठी असला जॉब त्याने सोडलाय, दे. मी बसेन उपास प्रार्थनेत. पण तुमची तयारी असायला पाहिजे ना.
हिम्मतच नाही आहे. नाही, काय करणार, असं करावं लागतं, तिथे जावं लागतं, त्यांच्याबरोबर बसावं लागतं. अरे स्तोत्रसंहिता 1 मध्ये काय वाचलंस? नुसतं वाचलंस. त्यांच्या संगतीने त्याच्या बाजूला पण बसून काही काही फोटो पण काढून घेतात. म्हणजे बार हे खूप चांगलं प्रेक्षणीय ठिकाण आहे की काय? मी देवाच्या संगतीचा आहे, बाकी माझ्या संगती कोणी असू देत नाही तर नसू देत. हालेलुया. जो देवाच्या संगतीचा कामकरी आहे त्याने देवाच्याच कामं केली पाहिजेत. त्याने देवालाच संतुष्ट केलं पाहिजे. त्याला आवडेल तेच त्याच्याकडून झालं पाहिजे. हालेलुया. मी त्याची शेती आहे, माझ्यामध्ये पेरलेलं चांगलंच उगवलं पाहिजे. देवाला पण आनंद वाटला पाहिजे की हे शेत खूप छान आहे, इथे मी आणखीन चांगलं पेरलं पाहिजे. हालेलुया. या शेतात मी पेरतो आणि ते कधी वाया जात नाही, खूप छान उगवतं इकडे, इथून मला भरपूर फळं मिळतात, मी आणखीन पेरेन, हे देवाला वाटलं पाहिजे. आम्ही रचले जात आहोत. तिसरी गोष्ट ना, तेव्हा त्याच्या मंदिरासाठी मग हा दगड तो उचलतो आणि मग त्या खांबावर ठेवतो, एकावर एक, एकावर एक, एकावर एक, एकावर एक. हालेलुया. पहिला थेसल नोहाविषयी सुद्धा लिहिलंय. नोहा सुद्धा देवाबरोबर चालला. अब्राहमा देवानं काय म्हटलं? तू माझ्याबरोबर चाल म्हणजे पूर्ण होशील. जरासा वेळ कमी झालाय, मी पुढचं घेतो डायरेक्ट. काय म्हणालो? पहिला थेसल 5 अध्याय वचन 4 ते 11. थेसलनिकी किताब पन्ना नंबर 284, थेसलुनियों की पहली पत्री उसका 5वां अध्याय वचन 4 से 11 तक। पर हे भाइयों, तुम तो अंधकार में नहीं हो कि वह दिन तुम पर चोर के समान आ पड़े, क्योंकि तुम सब ज्योति की संतान और दिन की संतान हो। हम न रात के हैं न अंधकार के हैं, इसलिए हम दूसरों के समान सोते न रहे, पर जागते और सावधान रहे। क्योंकि जो सोते हैं वे रात के ही सोते हैं, और जो मतवाले होते हैं वो रात के ही मतवाले होते हैं। पर हम जो दिन के हैं विश्वास और प्रेम की झिलम पहनकर और उद्धार की आशा का टोप पहनकर सावधान रहे। क्योंकि परमेश्वर ने हमें क्रोध के लिए नहीं परंतु इसलिए ठहराया है कि हम अपने प्रभु यीशु मसीह के द्वारा उद्धार प्राप्त करें। वह हमारे लिए इस कारण मरा कि हम चाहे जागते हो जाते सोते हो, सब मिलकर उसी के साथ जिए। इस कारण एक दूसरे को शांति दो और एक दूसरे को उन्नति का कारण बनो, जैसा कि तुम करते भी हो। हालेलुया। परंतु भावानो, त्या दिवसाने चोरासारखे येऊन तुम्हास गाठावे असे आपण अंधारात, पुन्हा बघा, आपण अंधारात, हालेलुया, तुम्ही सर्व प्रकाशाचे मुलगे आणि दिवसाचे मुलगे आहात, हे विसरायचं नाही। मी प्रकाशाचा मुलगा आहे, मी दिवसाचा, आणि रात्रीचे किंवा अंधाराचेही नाही। तर यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर काय करावे? जागे राहावे। काय करावे? परत एकदा बोला, काय करावे? पुन्हा एकदा, काय करावे? गुरुवारी नाईट प्रेयरला क्या हुआ? कुछ हुआ? सुरुवात केली तेव्हा चर्च भरलं होतं,
आता महिन्यातनं एक दिवस, त्यातली एक रात्र, त्यातले काही तास मी जर देऊ शकत नसेल तर मग सांगा मला, मी दिवसाचा पुत्र आहे का? जर मला जागता येत नसेल, सगळ्यांच्या समोर आता अडचणी आल्या असतील, कसा येऊ, कसा जाऊ, सुरुवातीला कसे आले, सुरुवातीला कसे गेले, हां मी सोडणार नाही. आम्हाला असं वाटायला लागलं की आता बंद करावी की काय रात्रीची प्रार्थना. आम्ही आपले बसतो त्यांनी बसतो, मग आम्ही आमचा काय गुरुवार चुकत नाही कधी, आहे ना. मग एक दोन लोक जर येणार असतील तर आपलं आहे ते बरं आहे. पण लक्षात ठेवा, देवाने काहीतरी जबाबदारी दिलेली आहे आपल्यावर. आणि रात्रीच्या प्रार्थनेचं महत्त्व ज्या वेळेला वचनाद्वारे आपण ऐकलं त्यावेळेला अगदी मस्त सगळे जण येत होते. आणि आता पुन्हा झोप महत्त्वाची झाली आहे, काम महत्त्वाचं झालं आहे, है ना. आता बिस्तूरच्या घरी लग्न आहे, जवळजवळ एक आठवडा तरी लवकर झोपणार नाहीत, बाकीचे सोडून द्या. मग सकाळी उठून कामाला जाणार नाहीत का? पण महिन्यातनं एकच नाही करत आम्ही. जास्त नाही बोलत, या गुरुवारी दिसेल. लांब नाही आहे, जवळ चालाय. हालेलुया. बघूया आपण जागे आहेत की झोपलेले आहेत ते. हालेलुया. जागे राहावे व सावध असावे, कारण झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि जिंकणारे रात्री जिंकतात. आणि प्रार्थना करणारे रात्री ते प्रार्थना करतात. दिवसभर थकलेले असतात तरी पण हालेलुया म्हणून मध्यस्थी करत राहतात, सैतानाच्या बेड्या तोडत राहतात. हालेलुया. पण जिंकणारे, आता इथे जिंकणारे वेगळ्या अर्थाने, पण झोपणारे झोपतात. परत म्हटलंय, परंतु आपण दिवसाचे आहो म्हणून आपण सावध असावे. विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा धरून आशा शिरोटोप घालावी, कारण देवानं आपल्याला क्रोधासाठी नाही. कोणी आवाज काढला हा? आता एक आवाज आला, केवढं कंटाळ्याचं काम चाललंय ना. मस्त बिंदास आवाज काढतात. तुम्ही हे सगळं हे विसरा, त्याचं ऐका. ही वाचनाची पावती दिली, आता तुम्ही आटपा लवकर. आमची ताकद संपत आलेली आहे, वेळ झाली आहे, संपवा, है ना. कारण देवाने काय करायचं, जिथे आवड असते तिथे असं होतं का? नाही होणार. आता ढिंच्याक ढिंच्याक चालू केला तर संध्याकाळपर्यंत आळस येणार नाही, जांभई येणार नाही. पण ह्याला फक्त आता 2 तासच झाले आहेत. हां, तर
देवाने आपल्याला क्रोधासाठी नाही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याकडून तारण पावण्यासाठी नेमले आहे. तो तर आमच्याकरिता मेला, आम्ही जागू शकत नाही का? यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेलं असलो तरी आपण त्याच्याबरोबर जगावे. म्हणून जसे तुम्ही करीत आहात तसेच एकमेकांस बोध करा, एकमेकांची वृद्धी करा, एकमेकांना भेटा, बोला. हालेलुया. मी देवाच्या संगतीचा काम करी आहे, मी देवाबरोबर चालणारा मनुष्य आहे. मैं प्रभु के साथ चलने वाला आदमी हूँ, इंसान हूँ. तो मेरा प्रकाश तो पड़ना ही चाहिए. आइए खड़े होते हैं, प्रभु को धन्यवाद देते हैं वचन के लिए. हर एक जन अपने दिल से प्रभु को धन्यवाद देगा, क्योंकि ये किसी एक के लिए नहीं था, हम सब के लिए था, जो स्वर्ग से प्रभु ने हमारे लिए भेजा है. खड़े होते हैं, अपने मस्तक प्रभु के सामने झुकाते हैं और धन्यवाद देते हैं कि प्रभु जो सुना उसी तरह चलने के लिए हमारी सहायता करे. आओ प्रार्थना करते हैं.